दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। शिशुवर्ग ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंची माहिती। शिशुवर्गाला वार्षिक 1200 तर 12वी पर्यंत 12,000 रुपये मिळणार। यंदा महात्मा फुले यांच्या 200व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महात्मा फुले कार्य गौरव वर्ष म्हणून साजरं केलं जाणार। त्यासाठी विशेष राज्यस्तरीय उपक्रम राबवण्यात यावेत। मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक। आजपासून ग्रॅच्युइटीच्या नियमात बदल। आता नोकरदारांना केवळ 1 वर्षामध्ये ग्रॅच्युइटी मिळणार। याआधी ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी एका संस्थेमध्ये 5 वर्ष काम करणं बंधनकारक असल्याचा नियम होता। यावर्षी रेडी रेकनरच्या दरामध्ये कोणतीही वाढ नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, मात्र युद्धामुळे दरवाढ टाळण्यात आल्याची बावनकुळे यांची माहिती। अहिल्यानगरसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी। 1234 कोटींची योजना। जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी योजना वरदान ठरणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद करायला मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। सभागृहामध्ये बॅनर घालून नगरसेवकांचं निषेध आंदोलन। आले 100 गेले 100 मराठी भाषा 1 नंबर असे बॅनर घालून आंदोलन। नवी मुंबईमध्ये मराठी शाळा बंद करण्यावरून भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचा भाजपला घरचा आहे। मराठी शाळा बंद करू नका, मंदा म्हात्रेंचा सल्ला। मराठी शाळा बंद होऊ देणार नसल्याचा स्वपक्षीय महापौरांना मंदा म्हात्रेंचा इशारा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्याची शक्यता, तर राज्यसभा खासदार म्हणून सुनेत्रा पवार राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मंत्रालयात घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट। सुनेत्रा पवार दालनात उपस्थित नसल्यामुळे दोघांची भेट टळली। अशोक चव्हाणांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर यांचं उत्तर। कुणीही आलं आणि काही झालं तरी घड्याळ बंद पडणार नाही। नांदेडमध्ये हळूहळू घड्याळ बंद पडेल अशी अशोक चव्हाणांनी केली होती टीका। नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्यास राज्य सरकारचा नकार। भाजपनं महासभेमध्ये प्रस्ताव पारित करून राज्य सरकारकडे पाठवला होता। जालन्यामध्ये काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित। महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेमध्ये भाजपला मदत केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची कारवाई। अमरावतीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप एडतकर यांचा राजीनामा। दिलीप एडतकर हे धनगर समाजाचे मोठे नेते असल्यामुळे काँग्रेसचा धक्का। अशोक खरातला पुन्हा एसआयटीनं घेतलं ताब्यात। लैंगिक शोषणाच्या आणखी एका गुन्ह्यामध्ये घेतलं ताब्यात। अशोक खरातची पुन्हा एसआयटी चौकशी होणार। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती। कल्पना खरातवर शिर्डीमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल, तर कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनलाही एसआयटीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं। अशोक खरातनं बँक मॅनेजर आणि अधिकाऱ्यांना 1 कोटींची लाच दिल्याची सूत्रांची माहिती। एसआयटीनं खरातची काल सीए पुजारी आणि सराफाला समोर बसवून चौकशी केली। या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आल्याची सूत्रांची माहिती। भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर 3 BHK फ्लॅट। मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान इमारतीमध्ये फ्लॅट खरेदीसाठी खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपात दिल्याची माहिती। भोंदू अशोक खरात प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता। अशोक खरातच्या मुलीच्या लग्नातील VIP वऱ्हाडींचा शोध सुरू असल्याची माहिती। सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी देखील लग्नाला उपस्थित। वसईतील भोंदू ऋषिकेश वैद्यनं पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। पीडितेच्या पतीच्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबर 2025 मध्येच वसईमध्ये गुन्हा दाखल। नागपूरमध्ये तरुणीचा अश्लील व्हिडिओ केला शूट। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बळजबरीनं केलं लग्न। पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी मुश्ताक शेखला अटक। इतर आरोपींचा शोध। अटकेतील महिलेकडे पोलीस अधिकाऱ्यांनीच केली शरीर सुखाची मागणी।
अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली घटना. तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं अटकेतील महिलेला पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटल्याचा आरोप. अकोल्यातील महिला कैद्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेश जाधववर कठोर कारवाई करा. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांची मागणी. मुख्यमंत्री योग्य कारवाई करणार असल्याचा व्यक्त केला विश्वास. निलंबित पोलीस अधिकारी राजेश जाधवच्या पत्नीची 10 वर्षांपूर्वीच आपल्याकडे तक्रार. राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगेंची प्रतिक्रिया. तर आधी तक्रार न झाल्यामुळेच राजेश जाधवची हिंमत वाढल्याची ही प्रतिक्रिया. सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा गावामध्ये पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला. पुतळा बसवलेली जागा बिरोबा मंदिर ट्रस्टची असल्याचा धनगर समाजाचा दावा. पुतळा बसवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. सोलापुरातील माढेतील अंजनगाव खेलोबामधल्या शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. IPS अधिकारी अंजना कृष्णा यांचा दोन्ही समाजासोबत संवाद. वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न. पुतळा बसवलेल्या जागेवरून सुरू आहे. सोलापूरच्या माढेतील शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक. समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी चुकीच्या जागेवर पुतळे बसवणाऱ्या समाजकंटकांवर तातडीनं कारवाई करा, हाकेंची मागणी. उद्या सकाळी 10 वाजता अंजनगाव खेलोबाला जाणार, हाकेंचा इशारा. रिलायन्स कम्युनिकेशन आणि उद्योगपती अनिल अंबानींविरोधात CBI कडून नवीन गुन्हा दाखल. LICच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्याची माहिती. जवळपास 3,740 कोटींचं नुकसान झाल्याचा LICचा आरोप. गडचिरोलीमध्ये नक्षली कारवाईमध्ये आतापर्यंत 214 जवानांना वीरमरण. तर 559 निष्पाप नागरिकांचा बळी. तर 794 नक्षल सदस्यांचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण. यामध्ये मोस्ट वॉन्टेड नक्षल नेता भूपती आणि त्याची पत्नी तारक्का यांचाही समावेश. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह टोळीवर आरोप करणाऱ्या बाळा बांगरवर गुन्हा दाखल. गर्भपातासाठी दबाव वाढून 50 लाख रुपये आणि 4 चाकी वाहनाची मागणी केल्याची त्याच्या पत्नीकडून पोलिसात तक्रार. एका महिन्यामध्ये 2 वेळा मृतदेहांची अदलाबदल. सातारा जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे निलंबित. कर्तव्यात कसूर केल्यामुळे निलंबनाची कारवाई. कामगार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जीवितांना दाखवलं मृत. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या गावातला प्रकार. कामगार आणि अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांसह ग्रामसेवकाला बजावली नोटीस. पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर महाविकास आघाडीकडून जोरदार आंदोलन. शहरातील पाणी टंचाईचा विरोध. हातात हंडे घेऊन नगरसेवकांच्या सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा. उन्हाळ्यात पाणी न मिळाल्यास प्रशासनाचा कारभार बंद पाडण्याचा इशारा. बीडच्या मांजरसुंबा परिसरामध्ये प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबियांकडून तरुणाला मारहाण. त्यानंतर तरुणानं गळफास घेऊन केली होती आत्महत्या. मारहाण करणाऱ्या दोघांना अटक. तर इतर दोघांच्या अटकेसाठी पथक रवाना. चिंचवड स्टेशन परिसरामध्ये रस्त्यालगत खड्डा खोदण्याचं काम सुरू असताना एक ट्रक उलटला. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मात्र यामुळे शहरातील रस्ते कामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील सिंदगीजवळ अंगावर भीषण अपघात. बस आणि बाईकची समोरासमोर धडक. अपघातानंतर बाईकला आग. दुचाकीस्वाराचा होरपळून मृत्यू. तर बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घाटकोपरच्या छेडानगर परिसरामध्ये अनेक रिक्षांना भीषण आग. पूर्व द्रुतगती मार्गावर ब्रिज खाली घडली घटना. आगीमध्ये 8 ते 10 रिक्षा जळून खाक. तर आगीचं कारण मात्र अस्पष्ट. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणावती कॉलनीमध्ये पकडला 10 फुटांचा अजगर. वनविभागानं अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलं. साताऱ्याच्या परळी भागामध्ये रानगाव्याचं दर्शन. पुढेघर गावामध्ये रानगावा रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीती. काही वेळ वावर करून रानगावा जंगलात परतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज. तर मराठवाड्यामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. कोकणात देखील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे मका पिकाचं मोठं नुकसान. पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी.
राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 52% जलसाठा शिल्लक। गेल्या वर्षी याच वेळी होता 46% पाणीसाठा। यंदा स्थिती काहीची चांगली, सर्वाधिक पाणीसाठा अमरावती तर सर्वात कमी पश्चिम महाराष्ट्रात। जायकवाडीमध्ये 60% पाणीसाठा उपलब्ध। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर। उन्हापासून होळीच्या रोपांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत। उन्हापासून पिकांच्या संरक्षणासाठी कार्प कव्हरचा वापर। विदर्भातील उन्हाची परिस्थिती बघता शाळा कधी सुरू करायच्या लवकरच निर्णय घेऊ। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। नवीन सत्र 15 जूनपासून सुरू करायचं की 26 जूनपासून बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती। कोल्हापूरमध्ये ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात। राज्यभरातून शेकडो सासन काठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल। सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी। अहिल्यानगरमधील शनी शिंगणापूरच्या शनैश्वर देवस्थानमधील गावकरी गेट खुलं करण्याचा निर्णय। मंदिर सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत गावकरी गेट खुलं राहणार। स्थानिकांना आधार कार्ड दाखवून गेटमधून थेट प्रवेश मिळणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।